आपल्या सणाची सुरुवात गोड करूया खास अशा श्रीखंड पुरीने. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण श्रीखंडासाठी लागणार दही तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका स्वच्छ सुती कपड्यावर दही गाळून घ्यायचं आहे. आता हे दही आपण व्यवस्थित असं घट्ट बांधून ठेवणार आहोत, जेणेकरून दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. अगदी घट्ट असं बांधून ठेवायचंय. आता एक बांधलेलं ते आपण थोडस वजन ठेवून 3 ते 4 तासासाठी ठेवून देणार आहोत. तोपर्यंत पुरीसाठी लागणार पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथं आपण गव्हाचं पीठ घेऊया. थोडस मीठ, आणि थोडस तेल घालून मिक्स करून घेणार आहोत. तेल थोडस गरम करून घातलं तरी चालेल. आता पाणी घालून व्यवस्थित असं कणिक मळून घेणार आहोत. पुरीसाठी लागणारं कणिक मळताना खूप सैल नाही मळायचं, थोडस घट्ट असं कणिक मळायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या एकदम क्रिस्पी होतील. आता आपलं कणिक व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याला आता थोडस तेल लावून आपण साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आता आपण दही व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर आपण बघूया उघडून. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं घट्ट आणि एकदम मऊ असं आपलं दही तयार झालेलं आहे. आता श्रीखंडासाठी हे दही आपण व्हिप्सने किंवा चमच्याने मऊ असं करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत. तुम्हाला एकदम सॉफ्ट असं श्रीखंड लागत असेल तर तुम्ही हे दही एकदा मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. आता थोडीशी चवीनुसार साखर घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी साखर मिक्सरला बारीक करून घेतली की तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल. आता साखर व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली साखर व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर आपण आज केशर पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड बनवणार आहोत. त्यासाठी आपण केशर भिजू घातलेलं दूध घालून घेणार आहोत. आता हे दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपलं केशर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला पिस्ता घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. तर पिस्ता पण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर काय मस्त आलं. या ठिकाणी आपलं केशर पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड एकदम तयार आहे. आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया. त्यासाठी पुऱ्या तळण्यासाठी आपण आधी तेल गरम करायला ठेवणार आहोत. आता आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊया. या ठिकाणी पुऱ्या करण्यासाठी आपण पोळी लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपली पोळी लाटून झालेली आहे. आपण वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कापून घेणार आहोत. आता आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे गोल्डन अशा तळून झालेल्या आहे. या ठिकाणी पुरी तळताना थोडीशी झाऱ्याने प्रेस करायची, जेणेकरून आपली पुरी व्यवस्थित अशी फुगेल. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण थंडगार श्रीखंड आणि गरमागरम पुरी खाण्यासाठी सर्व करून घेऊया. थंडगार आणि मऊ असं श्रीखंड एकदा खाल्लं की परत परत खावंसं वाटेल असं. आपली गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी तयार आहे. गरमागरम आणि खमंग अशी पुरी सोबतच थंडगार आणि गोड असं श्रीखंड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.